गावात माळाचं रान तसंच राहिलं. इकडल्या रानातले कामं त्यानं उरकत बसलो तर माळाच्या रानाची दगड जरा विषय हार्डच होणार आहे. रोहन भाई यांचं इथं आगमन झाले. रोहन काय करायचं आता? मला बोका मैदान होणार आहे. शाकाहारी मासे केले ते काय आईच्या गावात. चिंगरू कसं जाणार ते माणसं तू सांग. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडदार पडता स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर विषय आमचा आज असं होता, आज आम्हाला जरा जांभळं बिंबळं काढायला जायचं होतं. रवण्याचं माझं नियोजन फिक्स झालं, पण आईच्या गावात धरून असला विषय झाला. रवण्या अजून कामावून यायचा आहे, रवण्या आता केलं बिनतून यायचं आहे. तोपर्यंत बघा की वातावरण अचानक बदललं. आईच्या गावात असलं वाजायला लागलं, धाडधूड धाडधूड वारं वगैरे सुटलं जाम. इकडं पण आवाज गच्च आहे. पाऊस तडसच करणार आहे. मग म्हटलं त्याच्या अगोदर आपली कामं उरकून घ्यावी. जर पाऊस नाही आला तर जायचं जांभळं काढायला. आणि जर जांभळं पण म्हणजे डापायला जायचं आहे. आमच्या इथं झाडं वगैरे लय नाही, ते एकाच झाड आहे तिथं आपला हळूचा कार्यक्रम करून याचा. तर पाऊस पडायच्या अगोदर म्हटलं ह्या कार्यकर्त्याला सेफली जागे तिथं बांधावं आणि गुरं पण आता बांधायची जरा. मग जाऊन सगळं आपलं कार्यक्रम होतो थांब. कारण पाऊस आला तर विषय हार्ड होणार. गुरं वगैरे पाण्यात भिजते आणि ह्याला तर अजिबात पाणी आवडत नाही. भांडुगं आले ह्या नाही बोंगाडेश. तर याला नेऊन तिकडं आपल्या शेडमध्ये बांधतो घरा बसल्या आणि गुरासनी नेऊन आत बांधतो. म्हणजे बाहेरच्या बाजूला शेडमध्ये जायची, बाहेरच्या बाजूला ती कारण जरा पत्र्यात बांधतो आत नेऊन, म्हणजे त्यांना पण पाऊस लागणार नाही. तर चालतंय, चला उरकाउरकीच कार्यक्रम झाम आवरतो माझा आणि बघतो कसा विषय होतो. रवण्या पण थोड्या वेळात येईल. रवण्याला पण फोन करून विचारतो काय विषय करायचा. पाऊस आला नाही तरचा विषय आहे ह्यो. तर गुराढोरांचं ते सगळं आवरून आलो, लई स्पीडनं आवरून आलो भाऊन. कारण पाऊस बिऊस लागला पडायला, पैचण लागले तर गळायला टपा. आणि विषय भाऊ हार्ड आहे, एकदम हार्ड विषय. आज जांभळं काढायचं आहे का आमचा प्लॅनिंग कॅन्सलच झाला आता, कारण पाऊस यायला लागला. आणि इकडल्या बाजूला सगळ्यात जास्त पाऊस येईल असं वाटायला लागलं. उतारला मला पाऊस कसा तिकडल्या बाजूला, खाली सऱ्या सोडली का. आणि काय ब्लॉग नाही झालं तर चालेल, पण पाऊस पडला पाहिजे. पाऊस नव्हता 2 महिने झालं, पाऊस नाही. उन्हाळी एक बी पाऊस नाही. आईच्या गावात धरून ह्याला विषय हार्ड झाला. आणि जरा मोठं पण खुश झालाय, गार वातावरण वाटायला लागलं त्याला है ना. त्याच्या आईच्या गावात त्याचा काही वेगळाच कार्यक्रम झालाय. त्याला गार वाटायला नव्हतं, त्याला आता मोठं पण आमचं खुश झालं आहे. चिल्ड वातावरण म्हणलं ना विषय हार्ड आहे. आणि सध्या रोहन भाई यांचं इथं आगमन झाले. रोहन काय करायचं आता? मला बोका मैदान होणार आहे. आणि जांभळे कॅन्सल ना आता बघू का रे? बघू म्हणतं पाऊस पडल्यावर ना कसं काढायचं, झाडं स्लिप होणार ना आपल्याला. आता लाईट नाही, काय करायचं? लाईट बी नाही गावात. आणि बॅटरी आहे का तुझ्या मोबाईलमध्ये? गच 90. हा इच्या गावात प्लॅन्टवर लावलेली दिसते. तर रोहन भाई जाता प्लॅन्टवर इकडे झालाय. त्याला लागली भोका, कारण ते आज उपास आहे वाटतं. उपास तापास करतोय. एक चांगली सुंदर सुशील कन्या मिळावी यासाठी त्या उपास चालू आहे. आणि मातीचा वास काय तू राहून या नाईस म्हणजे विषय हार्ड आहे. थोपट्याचा वास, वाय शपथ काय वास येतो माझ्या मातीचा आहे एकदम असा. आईच्या गावात एवढे दिवस माती तापलेली, कसला भारी वास यायला लागलाय माझ्या का पावसानं. विषय हार्ड गेला आणि इकडे लागला रिमझिम पाऊस पडायला. आता थोड्या वेळानं जरा वाढू दे, पावसाचा मोठा पडू दे. छटछट पाऊस पडून गेला तर उकाड दे, माहिती मारणार उकाड द्या. विषय हार्ड होते. पण एवढा पाऊस पडतो पण गार झाले सगळं. बरवण्या AC लावलाय सगळीकडे आता. सांडगेवाडी किती दिवसांनी पावसा AC लावलाय? तुझ्यामध्ये 1-2 महिने झालं, एक बी पाऊस नाही असा. चुकूनच आज अचानक दुपारच्या 12 वाजता पावसानं चालू केलं विषय हार्ड करत. आणि मग अशी वीज लय जोरात झाली इकडल्या बाजूला, 4 शिर झालं. आम्ही कुत्र्याला बांधून आईच्या गावात म्हटलं त्या पिच्चीचं झाडं पडत्या काही विषय हार्ड. तर चालतंय आता पावसाचा बसून आनंद घेतो. आमच्यापेक्षा तिकडं वर माळाला जास्त पाऊस आहे. बघा ते तिकडल्या बाजूला जास्त पाऊस पडतोय तिकडं. आणि मोठे डॅम आहे ते. पण तिकडल्या बाजूला आभाळ आहे ना, ती तिकडल्या बाजूला ते आभाळ आहे, त्यामुळे तिकडे पाऊस पडतो. इकडल्या बाजूला नाही पडत. अरे मेन विषय राहिला का राहून अरे माळाची दगड बिगड सगळी बाहेर काढली, पाऊस पडला की आता. म्हणजे बाहेर काढायची ती अजून. गावात माळाचं रान तसंच राहिलं. इकडल्या रानातले कामं त्यानं उरकत बसलो तर माळाच्या रानाची दगड जरा विषय हार्डच होणार आहे. JCB आणायचं म्हणत होतो का फादर बारका देऊन. JCB बारका आणायचा आणि एक ट्रॅक्टर आणायचा, त्यात भरून काढायचं. त्याचं लक्ष पांडुगाचं सगळं त्या मोबाईलमध्ये. कुठल्या पोरगीने कुठली स्टोरी लावली ते बघायला लागलाय बघा. तर माझा विषय हार्ड झाला भाऊ. आता पाऊस पडलाय, लय मोठा पाऊस पडला तर पिकाला बरं आहे. आणि माळ्याच्या रानाला दगड काढाय मला जरा तापून, मग हातानंच काढली पाहिजे मला सगळी ढकलून. आणि जेवढी निघतील तेवढं जरा मग पेरलं पाहिजे. विषय हार्ड, वाईट परिस्थिती आहे. चालायचं तेवढं. तर जरा आनंद घेतो सिनेमॅटिक पावसाचा. झाडं वगैरे लागले डोलायला पावसाच्या पाण्यात निवांतपैकी टकाटक.
तर सध्या मी आमच्या घरातल्या ह्या दरवाजाला आलोय. त्या दरवाजात होतो तिकडं, रोल बसलाय त्या दरवाजात. तिकडच्या दरवाजानं ह्या दरवाजात दारात आलो इकडं. आणि इकडलं वातावरण बघा की पावसाने एकदम सगळं खुश करून टाकलंय. आणि पाऊस पडायला लागला मोठा. आता जरा वाढलाय पाऊस मागाच्यापेक्षा. मी बी जरा पावसात चिल्ड वातावरण करून भिजून आलो. जरा बरं वाटलं, जरा घारी एकदम. तेवढ्या दिवसाचा उकार होता तेव्हा सगळा आपला गायब झाला. आणि तिकडं आमचं आवळं झाड आहे, तिकडे नारळी झाड आहे. ती या नारळी झाडापासून जरा भ्या लागतं या, कारण नारळी झाडावर इजा जास्त पडते असं ऐकायला मिळते. आणि पडलेलं पण भरपूर बघितलं आपण. काय भारी वाटायला लागलं आपलं वातावरण आहे. वातावरण पाऊस पडायला लागला, विषय हार्ड, गार गार चिल्ड. आणि एवढा विषय झाला, ह्या वर्षी एक बी पाऊस असा पडला नाही किंवा आमचा वाडा भरून वाहील असा. तो वाडा रुका सुका पडलाय. पुढं असं पाणी तिथनं जातं या, ह्या इथनं पण पाणी जातंय. मोठा भाद्या पाऊस पडायला पाहिजे. 2 तास पाऊस पडला का ना भाद्या, वड्याला लगेच पाणी येत आहे. पण ह्या वर्षी एक पण पाऊस असं झाला नाही. हे पण नाही, छटछट पाऊस आहे असा, म्हणजे एवढासा मोठा नाही. थोड्या वेळ आता उघडं असं वाटायला लागलं, कारण उसवा गेला पावसाचा पाक असं वाटायला लागलं. पण पिकाच नाही बरं आपलं तेवढंच. माती काय वल्ली बी झाली नाही बघा, नुसतं वरचं वल्ले गेलंय. पानांच्या वरात दुरा तेवढा धुवून गेलाय, त्यामुळे चक्का काय लागले पाणी तेवढीच. तर झाला अशा पद्धतीने पाऊस वगैरे उघडलाय. आणि रोहन भैया निघाले ती ठुमकत घरला. टाटा बाय बाय. संध्याकाळी काम आहो जॉबवर. तर चालते पाऊस बारीक लोकांड कसा आहे होय. संध्याकाळी कामं जाते एमआयडीसीत लोकांड कसा आहे. तर पाऊस जरा उघडलाय आणि फक्त फरशी वल्ली झाल्या, माती अजून लई वल्ली बी झाली नाही याच्या गावात दरंजना असा विषय आहे. आणि तिकडं कोण हुसके पाटे खेळायला लागले तर का काय एवढ्या दिवसाचं. पावसा पाण्यात हुसके पाटे का क्रिकेट आहे वाटतं. बॅटा हातात आहेत त्यांच्या. आम्ही ज्या ठिकाणी क्रिकेट परवा दिवशी खेळालो त्या ठिकाणी क्रिकेट चालू आहे. आणि इकडल्या बाजूला जरा आभाळ आहे आणि इकडल्या बाजूला फ्रेश वातावरण झाले. आणि ह्याच्याचा खाली आपला मोठा महाराज होता, तो जरा तिकडे नेऊन बांधलाय. आणि पाऊस उघडला आता, बारीक कुठं तर ठेंब पडतो या. आणि मोठं महाराजांना जरा भोका लागली, त्या थोड्या वेळाने येऊन काय तर खायला त्याला टाकलं पाहिजे. आता मग अशी येताना मी गडबडीत आलो पाऊस येईल म्हणून जोरात. तर चालतंय, इथला सगळा विषय उरकलाय माझा. पाऊस जरा जोरात होता म्हणून निवांत बसल्यावर घरात मी राहून या जरा. तर आता वेटू गावात जाऊन जरा भोजन ग्रहण करायचं. चिंगुळी महाराजांनी जरा गाठ घ्यायची. पाऊस वगैरे पडला, गार वातावरण झालं असेल. स्लॅप आहे गावाच्या घरात, आईच्या गावात धरून वरनं पाऊस पडल्यावर खाली धग मारणं म्हणजे बरं. आता सकाळ दर तापलं उन्हानं. तर चालतंय, बघूया काय विषय होते जाऊन. तर दरवाजा वगैरे बंद करतो आणि लगेच आपलं मार्केट म्हणून गावाच्या बाजून करायचं. चला. तर आत्ता जस्टच मी गावात पोचलोय. आणि गावात पोचल्या बघा हसते कसा बघा की, जरा पावसामुळे गार वातावरण झालंय पुढे बघा की. आणि इकडल्या बाजून जरा ही सिंटॅक्स दिसतोय, तिकडल्या बाजूला जरा आभाळ आहे. तिकडनं जरा पाऊस येऊ शकतो असं वाटतंय मला. पण बघू काय विषय होतोय. जेवलास तू? जेवलू बोल आमचं. तर चिंगळू जेवून बसला या. आंबा वगैरे खाऊन सगळ्या शर्टावर आणलाय, बन्यालवर आंबा आणलाय सगळ्या. आणि आता आम्ही जेवणार आहे. आमचं नियोजन करायचं चालू आहे इथं जेवणाचं. आईच्या गावात आज जेवणात काय कमी होती विषय बघ की. हो बघ ही काय आहे निकिता, वड्याच चुरा. आणि इथं साबूवड. आणि यात काय, माझा काय उपास नाही त्यामुळे आपला काय शाबूवड्याचा संबंध नाही. हा ना चिंगलू, तू शाबूवड खाणार म्हणून रडायला लागला. आईला ही केलीस मी मम्मी आज मासं केली ती, मासं शाकाहारी मासे केले ते. काय आईच्या गावात चिंगलू कसं जागा ते माणसं तू सांग. शाकाहारी माणसं खाऊन कोण जगतो का असं? वाघ कधी शाकाहारी खातो घासपूस नाही म्हणून, घासपूस खात नाही वाघ. वाघ काय चरचरीत रागात खातो गरम है ना. तर चालतंय आता जेवाय वगैरे बसतो. सगळ्या आवरावरी चालली आमच्या निकेताची यांची. आणि बरगतचं मेन होतं आज. उपास नाही तरी बी आपण गच खाय सुट्टी द्यायची नाही. आसन ग्रहण करा चला आपलं बसायचं. सध्या आसन वगैरे ग्रहण झालेलं आमचं. आणि इकडं बघा चोर बघा काय खातो करून कॉर वाजतोय. आणि मदन दिला चपाती. मी संकष्टी वगैरे माझी नाही, माझा उपास वगैरे काय नाही म्हणून मी शाकाहारी मासा ही आणि हे आपला जरा डल्ला मारायचा. कसं लागतं बघूया. क्वार एकदम क्वालिटी लागते, कराकर कुरकुर. आणि ही कशाचा, ह्या वड्याचा आहे ना, होय का.
हे वाढ आहे ती त्याचं एक्स्ट्रा नका ही ते चांगला हे झालेलं कुरकुरीत काय झालेलं आहे सुटलं सुटले हा हा या म्हणजे ह्या वाड्याचं साईडला गेलेला आहे का ती सुटले अरे सगळं ते असं होतं पण ते सुटलं होतं. ते एकदम पाच गाठलेली त्याच्यामुळे ते दुसरं हात घालताना ते सुटलं सगळं हा हा एक पूर्ण ही सुटला वाडा सुटला त्यामुळे त्याचं तिथं झाले पण पाच वडा 5 वड आहे ती एवढं हा 5 वड सुटलेलं एवढं आहे पण ही खायला भारी लागते वड्यापेक्षा लय भारी आहे जरा. घे की. कुरकुरीत अजून 5 वड्याच केला असतं तर भारी झालं असं निकद्या हे एवढं सुटलं झालं आमचं. क्वालिटी झालं क्वालिटी मस्त एकदम टॉप आणि मग फक्त हे चांगलं लागतं शाबू वडा हे बी क्वालिटी आहे पण ह्याच्यापेक्षा ही क्वालिटी लागायला लागली होय मम्मी सुटतं पाणी घे. हे जरा हे ते खायचं कसं चपाती खायचं तर स्नेह भोजनाचा आनंद घेतो आता वडे बिडे केले त्यामुळं चपातीला खायचे नाही हीच जास्त खायचं वरचं खाल्लं हा आणि इकडे बघा काय चालू आहे त्याचा उपवास आहे. त्याचा बी उपवास आहे खेळ खायला लागला ते सुस्ता तर चिंगू पण लागला तिकडे खेळ खायला आता हे सगळं जेवण वगैरे आवडतो आणि जरा वर जाऊन येतो वर कसं वातावरण आसपास बघून जरा त्या माडीशी लोकांना घासायला जायच्या अगोदर पाऊस पडणार नाही ना तिची जरा जुळणी केली पाहिजे नाहीतर रेनकोट काढला पाहिजे मला नाहीतर विषय हार्ड होईल तर जेवण वगैरे आत्ता जस्टच आमचं झालं आणि जरा वर टेरेसवर आलो चिंगळे आणि मी दोघं जण मिळून है ना चिंगळेश हां दोघं जण मिळून आलो वर आणि ऊन पडले जरा आणि इकडल्या बाजूला जरा आभाळ आहे इकडल्या बाजूला असंच इकडं पण आभाळ आहे गचं आणि इकडं सगळं मोकळं आहे टकटकीत वातावरण आहे इकडल्या बाजूला तर काय नाही एवढं जाताना इकडल्या बाजूनच पाऊस आला तर विषय आहे या इकडल्या बाजूला बघा इकडला इकडं जरा आभाळ आहे गच काळ कुळकुळीत आहे आणि इकडल्या बाजू काय नाही इकडल्या बाजू उघडले सगळं तर चालतंय वर बघितलं काय नाही वेळ एवढा विषय आता 1 वाजला आहे अजून तासाभरानं आपल्याला मार्केट करायचं या माहिती लोकांना कसाला 0 मिनिटात आहे ना चिंगळेश तर चालतंय जेवण वगैरे झालं सगळं टाकाटाकपैकी आवरावरी झाली जरा दृश्य वगैरे बघितले वरच्या बाजून टेरेसवर येऊन गावाच्या आमच्या एकदम टाकाटक दृश्य आहे आणि जरा बारीक बारीक कवळे ऊन पडलंय म्हणजे ढगाच्या आडाने जे ऊन पडतंय तसं ऊन पडलंय आणि उकडायला लागलंय जाम आता तावायला लागलंय आता तावून दुसऱ्यांदा पाऊस येणार म्हणजे बरं असा पण विषय होणार म्हणजे बरं तर चालायचं तेवढं पडला तर पडला नाही पडला तर राहिला तर चालतंय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय